तुम्हाला सुद्धा क्रॉसर शिकायचे आणि माहिती नसेल तर कशा प्रकारे यूज करतात, कशा प्रकारची फ्रिक्वेन्सी सेट करतात आणि कशा प्रकारे क्रॉसर असतो, वायरिंग वगैरे कशी करतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉसर बद्दल थोडंफार बेसिक डिटेल्स आणि नॉलेज सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तो व्हिडिओ सुरू करूयात. सो गाइस बघू शकता आपल्याकडं डास्का कंपनीचा क्रॉसओव्हर आहे, डिजिटल क्रॉसओव्हर 260चा. तर आपण याबद्दलच आज बेसिक डिटेल्स आणि नॉलेजबद्दल आपण बोलणार आहे. तर स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगतो याला ऑन कसं करायचं आहे. तर या साईडला बॅक साईडला इथं बटन असतो याचा, इथून आपण ऑन करू. बघू शकता मी पॉवर ऑन केल्यानंतर अशा प्रकारे डिस्प्लेवरती लाईट येते आणि इथं सगळे त्याचे बटन्स दिलेले आहेत. ठीक आहे. आणि या साईडला आपले 6 चॅनल दिलेले आहेत. ठीक आहे. 6 चॅनलचे आउटपुट दिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला मी बॅक साईडनी पण दाखवतो, मागच्या साईडला पण कसं काय आहे वगैरे. बघू शकता या साईडला बॅक साईडला आपल्याला पॉवर कोड आहे आणि इथं क्रॉसर ऑन करण्यासाठी बटन दिलेलं आहे पॉवरचा, म्हणजे इथूनच आपण ऑन करतो आपला जो पण क्रॉसर असेल तो. साईडला पीसीचं ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे आपण जे पण लॅपटॉपला कनेक्ट करतो आपला क्रॉसर, तो इथून VJ टू USB टू आपला लॅपटॉप कनेक्ट होतो. तो इथून आपण कनेक्ट करतो लॅपटॉपसाठी. ठीक आहे. बॅक साईडला अजून आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, चॅनल 6, 5, 4, 1, 2 असं म्हणजे चॅनल आहे भरपूर, म्हणजे 1 ते 6 पर्यंत चॅनल आहेत. आणि या साईडला आपण ऑलरेडी आपले XLR जे लावलेले आहेत, तर बघू शकता 1 नंबरला आपण इथे XLR लावलेली आहे 1/4, 2 नंबरला पण लावलेली आहे, नंतर 3 नंबरला एक लावलेली आहे आणि 6 नंबरला लावली. म्हणजे अशा प्रकारचे आपण XLR लावले आउटपुटसाठी. ठीक आहे. आणि या साईडला आपल्याला चॅनल दिले, चॅनल 1 आणि चॅनल 2, म्हणजे हा जाणार आपला मिक्सरसाठी. तुम्हाला मी पुढे सांगायला कशा प्रकारे दिलेलं आहे काय. तर आपण आपल्या क्रॉसरवरती आलेलो आहे. आपल्याकडे सध्याला आज डास्काचा क्रॉसर आहे, म्हणजे डास्का कंपनीचा डिजिटल क्रॉसर आहे. DBX ही वेगळी कंपनी आहे, म्हणजे भरपूर प्रकारचे डिजिटल क्रॉसर असतात. मारानी, डायनामाइट, पिंटो वगैरे भरपूर कंपनीचे असतात. जास्त करून सगळे आपले DBX वापरतात. तर आपल्याकडे डास्का आहे, आपण डास्काबद्दल डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर या साईडला बघू शकता गाईज 1 ते 6 पर्यंत चॅनल दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6 चॅनलचा म्हणजे नक्की उपयोग काय मी तुम्हाला सांगतो. इथं बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल लाल लाईट लागते आणि असं क्लिक केलं की बंद होते लाल लाईट. ठीक आहे. त्याचा उपयोग काय मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस हे लाल लाईट ऑन असतात म्हणजे जे पण 6 चॅनल आहेत ते या ठिकाणी म्यूट झालेले आहेत, म्हणजे म्यूट केलेले आहेत. ठीक आहे. तर म्यूट कशा प्रकारे केलेले आहेत, म्हणजे समजा तुम्ही हा पहिला चॅनल आहे. ठीक आहे. तर पहिल्या चॅनलला आपण लावलेला असेल HF. ठीक आहे. पहिला चॅनल आपला हाईज असेल, तर आता सध्याला हाईज काय आहे, लाल लाईट लागली म्हणजे तो म्यूट आहे. तर आपल्याला अनम्यूट करायचं आहे. ते आपण एकदा क्लिक करू, म्हणजे इथनं HF काय आला आपला अनम्यूट झाला. म्हणजे HFची जी पण फ्रिक्वेन्सी असणार आहे ती आपण मिक्सर टू क्रॉसओव्हर आणि क्रॉसओव्हर टू आपल्या एम्प्लिफायरला जाते, तिथून स्पीकरला जाते. ठीक आहे. तर म्हणजे इथून आता आपण अनम्यूट केलेलं आहे, म्हणजे इथून काय होते HFला आउटपुट पडते, HFला आवाज जातोय. जर आपण हे म्यूट केला तर HFला अजिबात आवाज जाणार नाही, काही आउटपुट भेटणार नाही. तसंच सेकंड नंबर समजा मिड किंवा अजून काही गोष्टी असतील ते पण आपण अनम्यूट करू, म्हणजे इथून आपल्या मिडला पण फ्रिक्वेन्सी भेटणार आहे. ठीक आहे. बाकी सगळी म्यूट आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला साऊंडवरती प्लेइंग करायचं असतं, ज्यावेळेस आपला आवाज सोडत असतो त्यावेळेस सगळेजण इथनं अनम्यूट करतात, म्हणजे आपला जो पण आउटपुट असणार तो बाहेर पडणार आहे. आणि ज्यावेळेस आपण परत म्यूट करतो त्यावेळेस काय होतं, अजिबात आउटपुट पडत नाही. ठीक आहे. या साईडला आपल्याला चॅनल 1, चॅनल 2ची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, किती लाईटपर्यंत पेटवायचं, किती मास्टर आपल्याला ठेवायचं आहे काय. आणि या साईडला आपला 12 बटणं दिलेले आहेत, डिले, नेक्स्ट पेज, EQ, क्रॉसओव्हर, प्रोग्रॅम. ठीक आहे. मीटर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि या साईडला आपल्या असतात प्रेसेट. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो, बघू शकता या साईडला आपले प्रेसेट असतात 45 काहीतरी 50च्या आसपास प्रेसेट असतात यामध्ये. ठीक आहे. 1 ते 50च्या आसपास आपले प्रेसेट असतात. ठीक आहे. सो गाईस तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला थोडंफार गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर ह्याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पार्ट 2 असं कमेंट करा. लवकरात लवकर तुमच्यासाठी मी पार्ट 2 घेऊन येईन. आणि काही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.